बरं झालं पिंकी तू वेगळं राहायला लागली बघ. मी किती दिवस झाले तुला सांगत होते वाईला घे तरी तू मा ऐकत नव्हती. ती अगोदर सासू काय चांगली आहे का तवा? आता तरी कमीत कमी सुखाने नांदशील. हा बरं ठू मग. आई कोणाचा फोन होता ग? काय नाही, अरे पिंकीचा फोन होता. जरा आता सासूपासून वाईली राहायला लागली तर म्हणते सुख समाधान भेटायला लागले. नाही तर पहिली तुझी सासू किती त्रास देत तुला माहित नाही का? बरं झालं वाईला घेतलं ते एका दृष्टीने. आता तरी माहिती केला जरा सुख समाधान लागन. अगं 9 वाजून गेले, चहा मिळतोय का नाही? कसं संस्कार केला आई बापांनी काय माहिती. कंची गोष्ट येळ करता येत नाही. 3 तासाने चहा घेऊन यायची माराने. आणला का? द्या हात भाजला गे. संध्या चल बॅग बांध, आपण वेगळं राहायला जातोय. तसं पण आईचं तुझं काय पटत नाही ना, तुझ्यासारखीच बांधणं होत राहतात. आपण वेगळं राहायला बरं रे. अरे काय बोलतोय तू डोकं तर जागेवर आहे ना? कळते का तुला तू काय बोलतोय? घरापासून वेगळं राहणार का तू? करणारच नाही. संध्याचं तू कवा पडले तू मला सांग. तू काय मग संध्या बरोबर बांधत राहते? संध्या तुला कवा कवा आवडतच नाही. आणि एक नवरा म्हणून मला संध्याचा आनंदाचा विचार करावाच लागेल ना. अरे पण तुम्ही बाजूला राहिल्या मग मी कोणा का बघायचं? मी कुठं राहायचं? हा आणि आता मग वय राहिलंय का बाजूला राहायचं? माझ्या कोण लक्ष देणार? किती भारी नाही का आई? ज्यावेळेस लिखील त्रास होत असतो त्यावेळेस आई म्हणती की बाळा तू वेगळं राहा. आणि तीच आई, त्याच आईला जेव्हा सुनेला वेगळं निघायचं असतं तेव्हा त्या आईला असं वाटतं की सुनेनी कुठंच नाही जायला पाहिजे. घरातली सगळी कामं करायला पाहिजे, घरातलं सगळं करायला पाहिजे. मग किती का जाच व्हायना पण सुनेनी ना कुठंच नाही जायला पाहिजे. किती भारी नाही का आई? हॅलो पिंके. अगं बाळा भांड लागतच राहते. घ्यायचं आपलं जरा जुळून आणि राहायचं एकत्र राहण्यात आहे ना गोडी असते बाळा. हा सास सासऱ्यांना तरी कोण आहे बरं तू आमच्या शिवाय? आई बापापासून पोराला कधीच वेगळं करू नये बाळा. एकत्र राहावं मी सांगते म्हणून एकत्र राहा.